अडचणीत, महिला अडचणीत, वडीलधारी सगळेच अडचणीत, महाराष्ट्राच अडचणीत, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एवढा वेळ कसा की अख्ख्या पोलीस यंत्रणेनं सांगितलं रोहित पवारांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन करा आणि इन्व्हेस्टिगेशन करून पोलिसांना मांडलं पाहिजे. पोलीस हुशार आहेत, इन्व्हेस्टिगेशन केलं पोलिसांनी, पण पोलिसांनी आम्हाला अंतर्गत माहिती अशी की देवेंद्र फडणवीस साहेबांना पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की रोहित पवारनी जो काही डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही, FIR होऊ शकत नाही. आपल्याला ऑफिशियली होम डिपार्टमेंट म्हणून कुठेही FIR करता येणार नाही. मग तिथं कोण पुढे आलं तर हे चिरकुट 40 पैशाचे बीजेपीचे ट्रोलर पुढे आले आणि त्यांनी माझ्यावर त्या ठिकाणी FIR केली. आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की मी अशा कुठल्याही पद्धतीच्या आदेश दिलेले नाही. तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे? मग आम्हाला जे कळलेलं आहे तशा पद्धतीने त्यांनी तिथं ऑडिट करण्यासाठी सांगितलेलं आहे. फक्त विषय मला हाच कळत नाही की राजकारण काय लेवलला तुम्ही घेऊन जाणार आहात. जेव्हा राज्य सरकार VSI सारख्या संस्थेला नाही तर इतरही संस्थेला जेव्हा तिथं पैसे दिले जातात, ज्याला आपण हे म्हणतो म्हणजे एक फंड असतं, तर ते फंड दिल्यानंतर गेल्या वर्षी तुम्ही त्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट दिल्याशिवाय पुढच्या वर्षीचं तुम्हाला फंड मिळतच नाही. त्यामुळे गेल्या वर्षीचं युटिलायझेशन सर्टिफिकेट हे केन कमिशनर साहेब त्या फंडसाठी घेतच असतात, मग दुसरा फंड तिथं दिला जातो. आणि मग एवढी टिपिकल प्रोसेस तिथं असताना सुद्धा तुम्ही तिथं जर इन्व्हेस्टिगेशन करत असाल, नाहीतर VSI सारख्या चांगल्या संस्थेवर तुम्ही तिथं ऑडिट लावत असाल, तर कुठेतरी VSI ची प्रतिमा, VSI आतापर्यंत केलेलं काम याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं मुद्दामून केला जातोय असं आपल्याला म्हणावं लागेल. होम डिपार्टमेंट कशात बिझी आहे तर रोहित पवारनी डेमो केला म्हणून त्यात इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी 15 दिवस घालवलेत आणि 15 दिवस घालून काय चिरकुट प्रकारचा हा FIR तिथं केलेला आहे. याच्यात पोलीस डिपार्टमेंट थोडं बिझी असल्यामुळे गुंड मोकाट तिथं फिरतात असं आपल्याला म्हणावं लागेल. कशात? हा, कोण म्हणलंय? शिरसाट साहेब, पुढचे काही महिने तुम्हाला जे बोलायचं बोलून घ्या, तर तुमच्यावर 100% कारवाई होणार आहे. तुम्ही निवृत्तीचा विचार करत आहात, पण ती निवृत्ती आता जवळच, म्हणजे तुमच्या मंत्रिपदाची निवृत्ती जवळच आलेली आहे. त्याच्याबद्दल जरा जास्त बोललं तर बरं राहील. तुमचा विभाग कसा चुकीच्या पद्धतीने काम करतोय, तुमच्या विभागाचे पैसे ज्या लोकांना जायला पाहिजे, सामाजिक कल्याण विभागाचे पैसे ज्या समाजाला जायला पाहिजे तिथं न जाता ते दुसरीकडे कसे वळवले जातात त्याच्यावर उत्तर द्या. ज्या गोष्टी कळत नाही त्याच्यावर डोकं वापरलं तर चुका होत असतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.